आज आपण भरपूर गुणकारी कढीपत्त्यापासून एक भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी 2 वाट्या कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता 2 वाट्या घेतल्यानंतर हा कढीपत्ता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. कढीपत्त्यापासून आज आपण एकदम वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत. केस गळतीवर, हाडांवर अगदी हा कढीपत्ता गुणकारिक आहे. मुलं जर खात नसतील, भाजीमधला कढीपत्ता निवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे पहा, मी कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कढीपत्ता धुतल्यानंतर आपण निथळत ठेवूया एका साईडला. तुम्ही कॉटनच्या कपड्यावर सुद्धा कढीपत्ता पसरून कोरडा करून घेऊ शकता. तर कढीपत्ता निथळतोय तोपर्यंत एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 चमचा भरून तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर एक छोटी वाटी आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे घातल्यानंतर आपल्याला तेलावर खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता तुम्ही, शेंगदाणे अगदी खरपूस असे भाजलेले आहेत. तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते शेंगदाणे. तर चला, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं नसेल तर लगेच करा, कारण आपल्या चॅनलवर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवत असते. त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला छोटी वाटी फुटाण्याची डाळ घालायची आहे. ह्याला कोणी फुटाण्याची डाळ म्हणतं किंवा ह्याला पंढरपुरी डाळसुद्धा कोणी म्हणतं. तर तुमच्याकडे काय म्हणतात मला लगेच कमेंट करून सांगा. तर फुटाण्याची डाळ भाजत असताना त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा जिरे घालायचे आहेत. आणि जिरे आणि डाळ आपल्याला मस्त अशी भाजून घ्यायची आहे. फुटाण्याची डाळ भाजत असताना त्यामध्ये आपण तेलाचा वापर केलेला नाही आहे. फक्त आपण शेंगदाणे भाजतानाच अगदी 1 चमचा भरून तेल घातलेलं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, फुटाण्याची डाळ आणि जिरेसुद्धा भाजलेले आहेत. तर ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी भरून किसलेलं खोबरं घालायचं आहे. तर खरपूस असं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे ना. अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल ना, तर प्लीज एक लाईक करून घ्या. तर इथे पाहू शकता तुम्ही, खोबरंसुद्धा भाजलेलं आहे. तर ते एका प्लेटमध्ये मी काढून घेते. खोबरं भाजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. आणि कढीपत्तासुद्धा आपल्याला कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे. कढीपत्ता भाजताना त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालणार आहोत. तेल घातल्यामुळे कढीपत्ता अगदी कुरकुरीत भाजला जाईल. तर इथे मी छोटे चमचे 2 चमचे तेल घालणार आहोत. खूप जास्तसुद्धा नाही घालायचे, अगदी छोटे चमचे आपल्याला या ठिकाणी तेल घालायचं आहे. पण कढीपत्ता आपल्याला सतत हलवत राहायचा आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित कुरकुरीत हा कढीपत्ता भाजला जाईल. तर चला, इथे मी सगळा कढीपत्ता भाजून घेते. तर चला, मी तुम्हाला आपल्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं, तर आत्ता सांगते. आज आपण गुणकारिक अशी कढीपत्त्याची चटणी पाहणार आहोत. तर इथे पाहू शकता तुम्ही, कढीपत्ता अगदी कुरकुरीत भाजलेला आहे. तर कढीपत्तासुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि कढीपत्ता, शेंगदाणे, डाळ आपल्याला सगळं साहित्य थंड करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, सगळं साहित्य आपलं थंड झालेलं आहे. कढीपत्तासुद्धा अगदी कुरकुरीत भाजलेला आहे. तर त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळे साहित्य घालायचं आहे. मुलं जर कढीपत्ता खात नसतील तर तुम्ही जर अशा पद्धतीने करून ठेवली तर अगदी 2 महिने आरामात टिकते. तरी ते पाहू शकता तुम्ही, मी सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे. इथे मी 2 कांड्या लसूण वापरलेला आहे. लसूण घातल्यानंतर आपल्याला 1 छोटा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे. त्यानंतर आपल्याला त्याच चमच्याने मिरची पावडर घालायची आहे. मिरची पावडर घातल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. अगदी बेसिक साहित्यामध्ये ही चटणी आपली तयार होते. खूप जास्त साहित्यसुद्धा लागत नाही, अगदी घरातल्या साहित्यांमध्ये तयार होते. चवीनुसार मीठ घातलं की त्यामध्ये आपल्याला थोडीशी चिंच घालायची आहे. आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी चटणी वाटून घेतलेली आहे. त्यामध्ये कढीपत्त्याची छोटी छोटी पानंसुद्धा चटणीमध्ये दिसत आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर चला, चटणी वाटून झालेली आहे. तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते. तुम्ही ही चटणी दह्यामध्ये मिक्स करून सुद्धा खाऊ शकता, किंवा वरण भातासंग सुद्धा ही मिक्स करून चटणी खाल्ली तर अगदी मस्त लागते. चपाती संग खाताना चटणीमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि चपाती संग ही चटणी खायची. अगदी मस्त लागते. आणि सगळ्यांवर गुणकारिक ही चटणी आहे कढीपत्त्याची. तर एकदा नक्कीच करून पहा.
तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.